श्री राम। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। भारत माता की जय। भारत माता की। अरे पाकिस्तान अरे मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद। वगळा गेला पाकिस्तान, वगळा गेला पाकिस्तान। नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान भड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान भड़वा है। भारत माता की जय। पाकिस्तान भड़वा है, पाकिस्तान भड़वा है। वगळा गेला पाकिस्तान, वगळा गेला पाकिस्तान। भारत माता की जय। जय श्री राम, 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 जय श्री राम। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। अरे नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान भड़वा है, नीम का पत्ता कड़वा है। पाकिस्तान भड़वा है। एवढा मोठा हिंदुस्थान, वगळा गेला पाकिस्तान तोड़ दो, एक धक्का और दो, पाकिस्तान तोड़ दो। एवढा मोठा हिंदुस्थान, वगळा गेला पाकिस्तान, एवढा मोठा हिंदुस्थान। वगळा गेला पाकिस्तान। नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान भड़वा है, पाकिस्तान भड़वा है, पत्ता कड़वा है, पाकिस्तान भड़वा है, नीम का पत्ता कड़वा है। पाकिस्तान भड़वा है। अरे एक धक्का और दो, पाकिस्तान तोड़ दो, अरे एक धक्का और दो। पाकिस्तान हम सब एक है, एक है, एक है, हम सब एक है, एक है, एक है। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। एक धक्का और दो, पाकिस्तान तोड़ दो, एक धक्का और दो, पाकिस्तान तोड़ दो। पत्ता कड़वा है, पाकिस्तान भड़वा है। पाकिस्तान भड़वा है, नीम का पत्ता कड़वा है। पाकिस्तान भड़वा है, भड़वा है, भड़वा है। पाकिस्तान भड़वा है। पाकिस्तान भड़वा है, पाकिस्तान भड़वा है। एवढा मोठा हिंदुस्थान, वगळा गेला पाकिस्तान, एवढा मोठा हिंदुस्थान। वगळा गेला पाकिस्तान। भारत माता की जय। नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान भड़वा है, जय। जय श्री राम, जय श्री राम। एवढा मोठा हिंदुस्थान, वगळा गेला पाकिस्तान, एवढा मोठा हिंदुस्थान। वगळा गेला पाकिस्तान। नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान भड़वा है। अरे 5 लाडू पाठावर, पाकिस्तान बख्शा घाटावर जी देंगे, कश्मीर मांगोगे जी देंगे। भारत माता की पाकिस्तान भड़वा है, भड़वा है, भड़वा है। पाकिस्तान
पाकिस्तान भड़वा है। दूध मांगोगे खीर देंगे, कश्मीर मांगोगे चीर देंगे। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। भारत माता की जय। आगा हिंदुस्तान उभरा गेला पाकिस्तान। अरे सियावर प्रभु रामचंद्र की जय। पवन पुत्र हनुमान की जय। जय श्री राम। जय श्री राम। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। वंदे मातरम। अरे उडा मोठा हिंदुस्तान उभरा गेला पाकिस्तान। अरे उडा मोठा हिंदुस्तान उभरा गेला पाकिस्तान। नीम का पत्ता कड़वा है पाकिस्तान भड़वा है। और नीम का पत्ता कड़वा है पाकिस्तान भड़वा है। पुलवामा येथे जो दहशतवादी हल्ला झाला आणि निष्पाप हिंदू नागरिकांना तिथं गोळ्या झाडण्यात आल्या, त्याचबरोबर तेथील त्याच ठिकाणचे आपले मुस्लिम एक बांधव एक तरुण यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, त्याला देखील त्या ठिकाणी गोळ्या झाडण्यात आल्या. तर या सर्व मृत आत्म्यांना आपण या ठिकाणी 2 मिनिटं सर्वांनी शांत राहून श्रद्धांजली व्हायची आहे. सावधान. मुस्लिम समाजाचे सुद्धा सर्व देशप्रेमी नागरिक या मोर्चामध्ये सामील झाले, त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. हा जो हल्ला झालेला आहे हा हल्ला आपल्या देशावरती झालेला हल्ला आहे, त्यामुळे आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी निषेध व्यक्त करणे हे गरजेचंच होतं. त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी एकत्र आलात त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आमच्या हिंदू धर्मामध्ये एक सांगतो की रावण देखील हिंदू होता, मात्र रावण हा त्याच्या मनामध्ये काहीतरी कपट होता आणि त्याच्या मनामध्ये चांगला हे नव्हता, म्हणून आम्ही रावणाला मानत नाही तर रामाला मानतो. राम हा सच्चाईच्या मार्गाने चालणारा होता आणि आपण देखील सच्चाईच्या मार्गाने चालणारे सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या झालेली घटना ही खरोखरच दुर्दैवी आहे हे आपल्या सर्वांना समजते, म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचे एकदा धन्यवाद मानतो. आपण या ठिकाणी एक भयंकर दुष्काळ आपले देशाला झालेला आहे, त्यासाठी आपण दोन्ही समाजाचे लोक एकत्र इथे आलेले आहोत. आपल्याला आज इथे दुःख होत आहे की आज आमचा एवढा चांगला देश असताना 4 लोक येऊन आम्हाला एवढा मोठा हे धक्का देऊन गेलेले आहेत. आम्ही त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो आणि मनापासून निषेध व्यक्त करतो. आमचा श्रीवर्धन शहर आणि श्रीवर्धन तालुका हा असा तालुका आहे की दोन्ही समाजामध्ये मुस्लिम हिंदू तुम्हाला ओळखता येणार नाही की याच्यामध्ये हिंदू कोण आहे मुस्लिम कोण आहे, म्हणजे एवढी चांगली भावना आमच्यामध्ये आहे. आम्ही त्यामध्ये लाभवतो. असा कुठलाही प्रकार आमच्याकडे होणार नाही आणि जर पाकिस्ताननी परत अशी कुठली आपल्याकडे हे केली तर आम्ही त्याला सोडणार पण नाही. आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की जे झालेलं आहे त्यासाठी आम्ही निषेध व्यक्त करतो आणि जे पाकिस्ताननी जे केलेलं आहे त्यासाठी आम्ही सरकारला हे आव्हान करतो की त्यांच्यावरती तुम्ही हल्ला करावा आणि त्यांची शिक्षा त्यांना देण्यात यावी, ही मी तुम्हाला सर्वांना सांगतो. आणि आमचा हा श्रीवर्धन एवढा चांगला श्रीवर्धन आहे, लोक एका हिलीमिलीने काम करतात, म्हणून आमच्या मनाला कोणी दुखवू नये एवढा बोलून मी आमचे संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असं मला वाटतंय की मोदी सरकारने फक्त आम्हाला आवाहन करावं, इथना पूर्ण श्रीवर्धनचा तरुण वर्ग पूर्ण त्या सीमेवरती जाऊन लढायला तयार आहे. आहात की नाही? भारत माता की भारत माता की मी भारत सरकारला श्रीवर्धन वासियांकडून एवढी विनंती करतो, मोदी साहेब तुम्ही आता कुठल्याही प्रकारचा न विचार करता जेवढा हिशोब किताब काही बाकी राहिला असेल तो व्याजासहित पाकिस्तानला फेड करून टाकावं हे मी सगळ्यात त्यांना आवाहन करतो. आणि आमच्या श्रीवर्धन वासियांना एक कलकलीची विनंती आहे, आपला श्रीवर्धन पट्टा पूर्ण समुद्र किनारा आहे, इथून कधी अतिरेकी इथे येऊन कुठून घुसून राहतील, त्यांच्याकडे AK-47 असेल याची दक्षता सर्व प्रत्येक हिंदू बांधवांनी तसे इथे राहणाऱ्या सगळ्या मुस्लिम बांधवांनी
त्याच्याकडे लक्ष द्यायचं, कारण हा पूर्ण एरिया श्रीवर्धन एरिया ते अलिबाग मुंबईपर्यंत सेन्सिटिव्ह एरिया आहे. इथं आरडीएक्स उतरलं जातं, इथं चरस उतरलं जातं. याचा अर्थ इथं AK-47 पण उतरायला वेळ लागणार नाही. मी कृपया करून सगळ्या नागरिकांना विनंती करतो की इथं आपण सतर्कतेने राहायला पाहिजे, तरच आपण आपली पूर्ण जनता इथं वाचली जाणार आहे. कारण त्या अतिरेकाने कुठल्याही प्रकारचा धर्म नसतो. पाकिस्तान तुम्हारी अवकात नहीं है. अरे तुम्हारे देश में साले सुई नहीं बना सकते आप, खाने के मानने हैं. तुम पाकिस्तान हिंदुस्तान को लेने के लिए जाता है, तुम्हारी अवकात नाही आहे. मी सगळ्या नागरिकांना सांगतो, सगळ्यांनी सतर्क करा. कधीही कुठल्याही प्रकारचा शीतयुद्ध होण्याची इथं हे शाश्वती मला वाटते. प्रत्येकाने सतर्क करा, एवढंच मला मी विनंती करून सगळ्यांना सांगतो. भारत माता की. 5 दिवसापूर्वी शिवसेना संघटनेने अशीच एक श्रद्धांजली सभा आयोजित केली होती आणि त्यावेळी आलो होतो आपण सगळेजण. त्यावेळी कमी संख्येने होतो, थोडासा खेद वाटला. आज इथे बऱ्यापैकी संख्येने आपण सगळे हिंदुस्थान प्रेमी नागरिक हजर आहोत. या हिंदू भूमीची लेकरं हजर आहोत. मला हात जोडून नमन करतो आणि या हिंदू भूमीला नमन करतो जिच्यामध्ये जन्म घेण्याचं भाग्य मला लाभलं. दिनांक 19 तारखेला पहलगाममध्ये एक आतंकवादी हल्ला झाला. त्याच्याबद्दल बरंच आपण नेहमी बोलतो भेकड हल्ला. मी तो भेकड हल्ला म्हणत नाही. ऐकून घ्या, आपण नेहमी हा जो शब्द वापरतो ना भेकड हल्ला, हा बोलणं बंद करून टाका. हा बेदरकार हल्ला होता, खुलेआम केलेला हल्ला होता. भेकड म्हणजे पाठीवर जाऊन वार करणं, त्याला म्हणतात भेकड हल्ला. हो, हा बेदरकारपणे केलेला होता. ते घुसले होते, वर्षभर राहिले होते, स्थानिक सपोर्ट त्यांना मिळाला होता आणि आपल्या 26 तिथे गेलेल्या निरपराध निष्पाप पर्यटकांना त्यांनी मारले. आता त्यांनी किती प्रतिकार केले नाही केले हा एक चर्चेचा विषय असू शकतो. जर तुमच्या आमच्यासारखे कुणी असते तर नक्कीच प्रतिकार केला असता. झोपादे काकूंसारख्या कुणी असत्या तर त्यांनी नक्की प्रतिकार केला असता. 2-4 जणांना खपवलं असतं आणि स्वतःचं प्राणाचं बलिदान दिलं असतं. ते दिलं नाही त्यांनी. ठीक आहे, प्रत्येकाची मानसिकता असते, प्रत्येक जण आपल्या कोशात जगत असतो. पण घडलेली घटना भयंकर आहे. नृशंस हत्याकांड केला गेला, अत्यंत विकृतपणे मारलं गेलं आणि हे नक्कीच आहे की धर्म विचारून मारलं गेलं. हे नाकारू नका कुणी. आपल्याला कोणत्याही प्रकारचा भेदभाव करायचा नाही. आज माझे सगळे मुस्लिम बंधू भगिनी सगळेजण इथे आलेले आहेत. सगळ्यांनी घोषणा दिलेल्या आहेत, इथे त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. पण हे नक्कीच आहे की अशा प्रकारचा भेदभाव, अगदी AIMIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी पण याचा निषेध केला की म्हणजे धर्म विचारून मारले. काहीतरी नको प्रकारचा जिहाद, धर्माची भावना डोक्यात ठेवून आलेली लोक. हा राष्ट्राचा लढा नाही, हा धर्माचा लढा आहे. पण ह्या देशातले हिंदू मुस्लिम सगळे नागरिक एक आहेत. मी मागच्या त्या दिवशीच्या भाषणामध्ये बळी गेलेल्या सगळ्या माझ्या हिंदू बांधवांना श्रद्धांजली वाहिली आणि त्याच्याबरोबर सय्यद शहाला पण श्रद्धांजली वाहिली. ज्यांनी एकट्याने प्रतिकार केला, त्यांनी सांगितलं की हे आमचे पाहुणे आहेत, ह्यांना तुम्ही त्रास देऊ नका. त्याचा जीव गेला, आता त्याचा पण इश्यू केले जाते. म्हणे नाही धर्म विचारून बळी नाही गेलेला. मैत्री आपण पाळतो. 47 साली तो देश स्वतंत्र झाला, 47 साली आपण स्वतंत्र झालो. आपण कुठे आहोत? जगातली 5वी अर्थव्यवस्था आपण आहोत. ते कुठे आहेत? त्याची खिचगणतीत पण नाहीत. खाण्याचे वांदे आहेत, अख्ख्या जगभर कोटारा घेऊन फिरतात. निर्लज्ज लोक आहेत. केवळ एक धर्माच्या नावावर वेगळा केलेला देश ही अनैसर्गिक फाळणी होती. बघा, ज्या देशामध्ये मूळचा जो धर्म असतो ना तो असतो, त्याच्यावर तो देश मोठा होतो, विकास करतो. इस्लामिक देशांनी पण विकास केलेत, तिथे पण चांगल्या प्रकारचं अर्थव्यवस्था त्यांची आहे. पण ह्यांनी अनैसर्गिक अशा प्रकारची फाळणी केली आणि केवळ धर्माधिष्ठित राजकारण केलं. अख्ख्या जगाला त्रास देण्याचं काम केलं आणि कटोरा घेऊन फिरतात. आणि म्हणून त्यांची प्रगती नाही. आपल्या शांततेतील नागरिक आणि तुम्ही जो काय निषेध व्यक्त केला, शांततेत व्यक्त केला आणि त्यामध्ये मुस्लिम बांधवपर्यंत सहभागी झाले आणि आपण जे एकता आहे, जे 5 बोटं वेगळी राहिली आणि मुठ्ठी झाली तर काय होतं, तसं तुम्ही दाखवून दिलं. अशीच शांततेने यापुढे पण तुम्ही काही कार्यक्रम करता असताना एकमेकाला विचारून सहमतीने आणि असंच वातावरण ठेवा आणि श्रीवर्धन तुम्ही आज जी काही सहकार्य केलंय असंच कायम ठेवा असं तुम्हाला मी आवाहन करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो.
मध्ये ठेव ह्याला ठेव ह्याला भेटव त्या काढवा इकडे भेटा उभा ठेव म्हणजे तो पेटल. खांद्यावर ठेवा भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. अरे बॅनरवर टाक ना. हॅलो, मुद्दाम सगळ्यांना स्पष्ट करू इच्छितो. आता इथे पाकिस्तानचा झेंडा लावला गेलेला आहे आणि ती प्रतिमा ते पुतळा लष्कर ए तैयबाची संघटना आहे आणि ज्या पहलगामचा हल्ला घडवला कृपया गैरसमज होता कामा नये म्हणून मी स्पष्ट करू इच्छितो. त्याचं नाव आहे सैफुल्ला खान. हात जाईल हात जाईल.